Okay, guys. So next thing we are going to learn about Earth's gravitational acceleration. Okay, so let's begin. The Earth exerts gravitational force on objects near it. According to Newton's second law of motion, a force acting on a body results in its acceleration. Thus, the gravitational force due to the Earth on a body results in its acceleration. This is called acceleration due to gravity and is denoted by small g. Acceleration is what? It is a vector. Okay, there are two types of quantity: vector quantity and scalar quantity. So vector quantity and scalar quantity, you know very well. You must find the difference between scalar and vector. सदिश राशी आणि अदिश राशी त्याला म्हणतात. Okay, so as the gravitational force uh, on any object due to the earth is directed toward the center of the circle, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth, that is vertically downward. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आपण पाहत आहोत. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणामध्ये काय दिले बघा, तर इथे पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही काय होत असतं, त्वरण होत असतं. यास काय म्हणतात, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. ते जी, छोटा जी या अक्षराने काय करतात, ते दाखवलं जातं, संबोधलं जातं. आता त्वरण ही काय आहे, तर सदिश राशी आहे. सदिश राशीला इंग्रजी आपण वेक्टर म्हणतो आणि अदिश राशीला स्केलर म्हणतात. सदिश आणि अदिश यातला फरक काय जरा शोधा, तुम्हाला मिळेल. सदिश राशी आणि अदिश राशी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे कुठे असते, पृथ्वीच्या केंद्राकडे असते. म्हणजे क्षितिज समांतर किंवा क्षितिज लंब दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. So the value of G, yes. So value of G on the surface of the Earth, So we can calculate the value of G by using Newton's universal law of gravitation for an object of mass m and situated at distance r from the center of the Earth. So the law of gravitation, it will give you the equation Gf is equal to gmm upon r square. So finally we can have the value somewhere. So the value of G, okay. So the value of G is 9.77 meter per second square, or in a simple language we can say the value of G is 9.8 meter per second square. So this is the value of G. And what is G, guys? G is acceleration due to gravity. It is acceleration due to gravity. So this acceleration depends only on the mass m and the radius r. Therefore, we can say that the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all the objects. Same असते. It does not depend on the properties of the object. It does not depend on the property of the object. So if it is asked what is the value of G, then you can say this is the value of G, 9.77 meter per second square. But तुम्हाला जर असा ऑप्शन दिला, if it is given like 9.8, then it is also true. आपण बरोबर आहे. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण आपण त्याला म्हणूया, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. तर पृथ्वी तिच्या जवळ सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे हे झालं आपल्याला. सॉरी, परत घेतो. हा, तर जीची किंमत काय आहे, जीची किंमत काय बघा, तर पृथ्वीचे जीवन मूल्य किंवा किंमत ही आपण काढू शकतो. कशामुळे, तर आपण न्यूटनच्या नियमाप्रमाणे, जो काही वरचा नियम होता त्याप्रमाणे आपण काढू शकतो की जर पृथ्वीचं केंद्रापासून अंतर r असेल, m वस्तुमान असेल, गुरुत्वीय बल F असेल, तर आपण हे काय मिळेल, सूत्र मिळतील. या दोन सूत्राचा वापर करून तुम्हाला व्हॅल्यू पुढे मिळते, किमती टाकून r, पृथ्वीची त्रिज्या वगैरे. तर आपण डायरेक्टली जाऊया आपल्या उत्तराकडे. तर किंमत जी ची मिळाली तुम्हाला आहे 9.77 मीटर दर सेकंद वर्ग, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
ठीक आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर 9.8 मीटर सेकंदाचा वर्ग. तर हे जे असतं ना ते लक्षात ठेवा, वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावरती अवलंबून नसते, फक्त वस्तूचे वस्तुमान m आणि त्रिज्या r याच्यावरती अवलंबून असते. आता याचं जीचे जे मूल्य आहे त्याच्यामध्ये बदल होत जातो. मी तुम्हाला जसं मागे सांगितलं याच्यात बदल होत जातो. देयर आर चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ. Okay, so there are variations or changes in the value of g. So what are the variations, guys, and how and on what factors they depend? कोणकोणते factors आहेत ते आपण पाहणार आहोत. So the first one is change along the surface of the earth. Change along the surface of the earth. So will the value of g be the same everywhere on the surface of the earth? The answer is no. Okay, the value of g का जो value होता है वो सब जगह same होगा क्या? नहीं. Its answer is no. The reason is that the shape of the earth is not exactly spherical. मैंने आपको पूछा था and I told you also, हमारा जो earth है इसका जो shape है it is not exactly spherical. बरोबर exactly गोला है क्या? नहीं. So the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. Due to its rotation, the earth bulges at the equator. बघा, earth जी आहे ना तुमची at the equator थोडीशी फुगीर आहे विषुववृत्ताजवळ. It bulges at the equator and it is flattened at the is flatter pole, north pole and south pole असं थोडं flatten आहे किंवा मग तो त्याला दाबले गेलेले आहे. Right? So its radius is largest at the equator and smallest at the poles. So the value of g thus is highest 9.832 meter per second square at the poles. हा प्रश्न परीक्षेला विचारतात. Okay, so what is the value of g at the equator? Where is the high value of g? And decreases slowly with decreasing latitude. So it is the lowest. Lowest किती आहे 9.7. Sorry, highest आहे poles ला आणि lowest आहे at the equator. So at the equator it is 9.78 meter per second square. लक्षात घ्या. So I told you where is the equator and how it is and where it is present. Equator म्हणजे पृथ्वीवर असेल. They are the imaginary lines. तर पृथ्वीच्या बघा सॉरी किंवा जीच्या मूल्यात होणारे बदल जी आपण बघितला याला म्हणतात गुरुत्व त्वरण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जी चे मूल्य समान असेल काय? तर याचं उत्तर आहे नाही. पृथ्वीच्या सर्व भागामध्ये पृथ्वीचं जीचं मूल्य सारखं नाही. काय कारण आहे याचं कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा कसा आहे चपटा आहे आणि विषुववृत्ताजवळ फुगीर आहे. बरोबर की नाही? हा मध्यभागी आपलं विषुववृत्त आहे 0 अक्षवृत्त. इथे तुमचं नॉर्थ पोल जे आपण म्हणतो उत्तर ध्रुव आणि या ठिकाणी आहे साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुव. बरोबर, तर तो कसा आहे वेगळा आहे सॉरी फुगीर आहे. विषुववृत्तावर फुगीर आहे आकार आणि ध्रुवाजवळ चपटा आहे. अर्थात पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती ध्रुवांजवळ कमी आणि विषुववृत्ताजवळ जास्त आहे, म्हणून जे मूल्य आहे जी किंमत आहे ती बदलते. ओके, सो द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस. जे मूल्य सर्व ध्रुवांवर सर्वात जास्त आहे 9.832 मीटर सेकंड वर्ग, मीटर दर सेकंद वर्ग, आणि विषुववृत्ताकडे जात असताना कमी होते. विषुववृत्तावर सगळ्यात कमी मूल्य आहे त्याचं ते आहे 9.78 मीटर दर सेकंद वर्ग. ठीक आहे, तो लक्षात ठेवा 9.78 मीटर दर सेकंद. So next point is how it changes. It changes according to height, right? It changes according to height, and the third one it changes according to depth, with the depth. So according to height or with the height, as we go above the earth's surface, the value of g, the value of r increases, the value of g decreases. However, the decrease is rather small for height which are small in comparison to earth or radius. For example, remember that the radius of the earth, radius of the earth is 6,400 kilometer is the radius. Okay, you know very well this is the radius and it is 6400
kilometer. This is the radius of the earth की त्रिज्या पृथ्वीची. Okay. So if an aeroplane is flying at a height of 10 kilometer above the surface of the earth, its radius from the surface changes from 6,400 to 6,410 kilometer, and the change in the value of g due to it is negligible. तर एरोप्लेन आहे वर आहे फिरतो 10 किलोमीटर, सपोज इट इज फ्लाइंग अबोव द अर्थ, तो जी चा जो चेंज आहे दॅट इज नेग्लिजिबल. बट when we consider the artificial satellite, so artificial satellite पृथ्वीपासून बऱ्याच अंतरावर आहे, so almost at the 35,000 kilometer, right, like that. So we can have we have to take into account the change in its value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. Some typical heights and the values of g they have given here. See here, you can see surface of the earth. What is the value of g? That is 9.8. Mount Everest ची हाईट किती आहे? 8.8 किलोमीटर. ओके, 8850 or 8848 आपण कन्सिडर करूया 8848 मीटर. So that is 8.8 kilometer. So height is the gravitation is, sorry, g is 9.8, same आहे, right? Maximum height reached by man-made balloon, that is 36.6 kilometer. It is 9.77, same one. But the height of a typical weather satellite is 400 kilometer. Now here, if you see guys, the value of g is suddenly changed, direct 8.7 ali baga. And the communication satellite, they are almost at a height of 35,000 kilometer. So here 35,700 kilometer. The value of g is very small, that is 0.225. उंचीनुसार कसा बदल होतो असतो आपल्या जीच्या किमतीमध्ये बघा तुम्हाला दिले की जसं आपण वर जाऊ तसं पृथ्वीच्या केंद्रावरचं अंतर वाढत जातं, बरोबर की ना? जीचं मूल्य कसं होतं? कमी होत जातं, जीचं मूल्य कमी होत जातं. आता छोटीशी एखादी वस्तू असेल, समजा जर एखादं वस्तूची उंची आणि पृथ्वीच्या त्रिज्येत खूप जास्त फरक पडत नसेल तर जीचा जो बदल तो अल्प असतो. जसं सुमार पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती आहे 6,400 किलोमीटर. आता एखादं जर विमान असेल, ते विमान उडते समजा पृथ्वीपासून 10 किलोमीटर अंतरावर किंवा उंचीवर, तर त्याचं जे अंतर असेल त्या विमानाचं पृथ्वीच्या केंद्रापासून ते 6,400 ते 6,410 एवढं असेल. म्हणजे खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे इथे जे जीचा बदल आहे तो नगण्य असतो. परंतु जे काही कृत्रिम सॅटेलाइट असतात, कृत्रिम उपग्रह असतात, ते जास्त उंचीवर असतात, त्यामुळे इथे नक्कीच त्यांच्यामध्ये फरक पडतो त्यांच्या जी मध्ये. इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा की जसं आपण विचार केला, समजा मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहोत, जसं तुम्ही मी आपण जमिनीवर आहोत, तर समुद्र सपाटीपासूनची उंची किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाची उंची 0 आहे. आपण सगळ्या जमिनीवर सपोज, तर जीची व्हॅल्यू तीच आहे 9.8. माउंट एव्हरेस्ट जो आहे, त्या माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती आहे 8.8 किलोमीटर. म्हणजे जर एक्झॅक्ट बघितलं तर ते आहे 8,848 किंवा 8,850 मीटर. 8,848 8,850 मीटर म्हणजेच 8.8 किलोमीटर. बरोबर, तर तिथे पण काही खूप मोठा फरक पडत नाही, 9.8च आहे. मानवनिर्मित फुगा, जर एखादा फुगा माणसाने बनवला मोठा, तुम्ही बघितलं असं हॉट एअर बलून वगैरे, आणि त्या मानवनिर्मित फुग्यात बसून जर तुम्ही गेलात तर जास्तीत जास्त तुम्ही किती उंच जाल? यू विल गो 36.6 किलोमीटर. त्याची हाईट किती असेल? 36.6 किलोमीटर. Therefore the value of g will be 9.77. The value of g will be 9.77. Then पुढे काय बघा, अंतराळयानाची कक्षा असते 400 किलोमीटरची. त्याचा पण जीचा फरक पडतो 8.7 किलो, 8.7 8.7. पण तो आणखी जर उंचावर गेला, जिथे आत उंचा बदलला, तिथे मात्र काय होतं, दळणवळण उपग्रह येतात, त्याची उंची खूप आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ 35,700 किलोमीटर. तर अशा वेळेस काय होतं, जी नक्कीच कमी होतो, तो होतो 0.225 अशा. म्हणजे उंची वाढली, ओके, हाईट वाढली, तर तुमचा जो जी आहे तो काय होणार? कमी होणार. ठीक आहे. सो दॅट इज इनवर्स प्रोपोर्शनल. शेवटचा पार्ट आहे तुमचा, दॅट इज डेप्थ किंवा खोली. डेप्थ किंवा खोली हो गया. How the value of g changes with the depth. The value of g also changes if we go inside the earth. अगर हम पृथ्वी के अंदर जाएंगे, if we go inside the earth, तो वहाँ पे भी हमें we will have the change in the value of g. The value of r in equation decrease. Value r increase हो रहा है,
Therefore, the value of G should increase. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of n to be used in equation combined. Okay. So here क्या मिलेगा आपको? So you'll get here, guys. Every planet and satellite has different mass and radius. According to the equation, the value of G on the surfaces are different. On the moon, it is 1/6 value of the earth. As a result, using the same force, we can say we can jump 6 times higher on the moon. Getting? So, the C वाला part क्या लक्षात ठेवा? The value of G should increase. लक्षात घ्या. तुम्ही जेवढे जमिनीच्या खाली जाणार, so the value of G will increase. The value of G will increase. That's the point. आज फक्त लक्षात ठेवा. खोलीनुसार जर बघितलं आपण तर पृथ्वीच्या आत जाताना आर कमी होतो, त्यामुळे जीचे मूल्य बदलत राहते. आर कमी होतो त्यामुळे जी चं मूल्य वाढायला पाहिजे. जीचं मूल्य काय होतं? वाढायला पाहिजे. एवढंच आपण पाहूया. एक लक्षात घ्या की पृथ्वी आणि जो चंद्र आहे ते ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे 6 टाइम्स. किती आहे? 6 टाइम्स. 6 पट आहे. लक्षात घ्या. सपोज the weight of an object, पृथ्वीवर जर एखाद्या गोष्टीचं वजन असेल 24 किलो, तर तेच वजन चंद्रावर गेल्यानंतर किती होणार? 6 पट कमी होणार. दॅट इज 4 किलोग्राम होईल. ठीक आहे. किती होणार? 4 किलोग्राम. चंद्रावर जर एखाद्या वस्तूचं वजन 5 किलोग्राम आहे, तर तीच वस्तू जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा तिचं वजन होईल 30 किलोग्राम. किती होणार? 30 किलोग्राम. याच्यात तुम्हाला धडा पण आहे. मला वाटतं 9वीला किंवा 10वीला असेल धडा. इंग्लिश मध्ये खूप छान धडा आहे. बिकॉज ऑफ दॅट एक मार्गे नावाची मुलगी असते, चंद्रावर फिरायला जाते वगैरे. ठीक आहे.